मागील काही दिवसात जिल्ह्यात जवळपास 10 जणांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या 2 पर्यटकांचे मृतदेह सोमवारी व मंगळवारी हाती लागले। जिल्ह्यात धरण परिसर व बंधाऱ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे। मागील काही दिवसात धरण, तळे व तत्सम ठिकाणी भ्रमंती व आंघोळीसाठी जाणाऱ्या 10 जणांना पाण्यात बुडून प्राण गमवावे लागले। रविवारी मुंबईतील पर्यटकांपैकी एक सिद्धेश गुरव हा युवक वावी हर्ष येथे वैतरणा धरण क्षेत्रात बुडाला होता। त्याचा मृतदेह सोमवारी मौजे झारवळ येथे सापडल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी सांगितले। रविवारी दुसऱ्या घटनेत धबधब्याच्या डोहात मुफद्दलाल हरहरवाला ही व्यक्ती बुडाली होती। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वैतरणा धरणातील प्रवाह नियंत्रित करून सोमवारी बचाव कार्यास सुरुवात करावी लागली। मंगळवारी संबंधितांचा मृतदेह हाती लागला। गेल्या आठवड्यात भावली धरणात 3 मुली व 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला होता। हरणबारी धरणात मासे पकडण्यासाठी गेलेला दत्तू सोनवणे पाण्यात बुडाला, तर सिन्नर तालुक्यातील देव नदीवरील कुंदेवाळी येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेला सार्थक जाधव आणि अमित जाधव या सिन्नरांच्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला। मेच्या अखेरीस बहुतांश धरण जलाशयांची पातळी कमी झालेली आहे। अशा स्थितीत पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे।